नमस्कार मित्रांनो, चेतन पुन्हा एकदा स्वागत करतो तुम्हाला या ऊर्जा स्वरूप चॅनलमध्ये. आज आपण बोलणार आहोत विशेषतः एका टेक्निकबद्दल, आणि ती टेक्निक आहे तुमची मॅनिफेस्टेशनबद्दल, आणि ती टेक्निक आहे निकोला टेस्ला यांनी सांगितलेली. जी ही टेक्निक आहे 369 मेथडची. अर्थातच 3 वेळेला, सकाळी 6 वेळेला, दुपारी आणि 9 वेळेला, रात्रीच्या वेळेला आपल्याला करायची आहे. तर नेमकं करायचं काय असतं या 369 मेथडने? या 369ने मित्रांनो तुमचा मेंदू रिवायर होऊन तुम्हाला तुमचं हवं ते मॅनिफेस्टेशन तिथे मिळवता येत असतं. पण याची कंटिन्युटी मात्र तुम्ही ठेवली पाहिजे. 369 काय आहे तर ही एक अशी प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ॲफर्मेशन लिहायचे असतात. एक जर्नल करायचं आहे, डायरी करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला 3दा सकाळी उठल्यानंतर ॲफर्मेशन लिहायचं आहे, जेही तुम्हाला पाहिजे असेल त्यासाठी. 3 वेळेला सकाळी, 6 वेळेला दुपारी आणि 9 वेळेला रात्री झोपण्या अगोदर मात्र तुम्हाला ही लिहायची आहे. आणि हे जेव्हा तुम्ही लिहिणार ना मित्रांनो, 21 दिवस जर याची प्रॅक्टिस करणार ना, तुम्हाला तुमचा ब्रेन शिफ्ट करताना दिसायला लागेल. ब्रेन अशा गोष्टी नक्कीच शोधेल तुम्हाला, की तुम्हाला अशी क्लू द्यायला लागेल तो, की जिथे तुमचं मॅनिफेस्टेशन असेल. नाही झालं 1 महिन्यात तर 2 ते 3 महिन्यात तर मात्र ही गोष्ट नक्कीच व्हायला लागत असते. त्यामुळे 369 मेथड ही खूप छान मेथड आहे मित्रांनो. निकोला टेस्ला सरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की या जगात, या पृथ्वी तलावर जे सगळं काही आहे ते एनर्जी आहे. सगळं काही एनर्जी स्वरूपात आहे. मी आहे एनर्जी स्वरूपात, तुम्ही आहात एनर्जी स्वरूपात. सगळं काही एनर्जी आहे आपल्या आयुष्यामध्ये. जर तुम्हाला कुठलीही गोष्ट अट्रॅक्ट करायची असेल तर तुम्हाला या जर्नलचा उपयोग होऊ शकतो मित्रांनो. 369 आणि ही मेथड मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकते, जर तुम्ही याच्यावर ट्रस्ट ठेवून तुमची आवडती गोष्ट, तुमचे ॲफर्मेशन्स जर प्रेझेंट टेन्समध्ये लिहिलं. म्हणजे ही गोष्ट मला मिळाली, धन्यवाद. आता स्पेसिफिक कुठलीही गोष्ट तुम्हाला मिळाल्यावर तुम्ही ही प्रेझेंट टेन्समध्येच म्हणाल ना. तुम्हाला पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळात नाही सांगायची ती गोष्ट, किंवा फ्युचर टेन्समध्ये लिहायची नाही. आत्ता या क्षणाला घडते या दृष्टिकोनातून आपल्याला ती स्पेसिफिक गोष्ट लिहायची आहे. जसं की थँक्यू युनिवर्स, मला हा स्पेसिफिक जॉब मिळालेला आहे, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. आणि मी हा जॉब मिळाल्याबद्दल कृतज्ञ तर आहेच, परंतु आनंदी देखील खूप आहे. या पद्धतीने जर तुम्ही लिहाल ना मित्रांनो, तुमची ड्रीम्स मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात होऊन जाईल. किंवा तुमच्या मॅनिफेस्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी काही ना काही क्लू तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणूनच 369 मेथड ही खूप उपयोगी ठरते. टेस्ला सर म्हणायचे की पुढे कुठलेही डिझीज बरे करण्यासाठी मात्र फ्रिक्वेन्सीचा उपयोग होईल. त्यामुळेच त्या अनुषंगानेच प्रत्येक गोष्ट तुम्ही जेव्हा कराल तर ती तुम्हाला मॅनिफेस्ट होताना बघायला मिळेल. तर याच्यामागचं सायन्स काय आहे? आपण जेव्हा ती गोष्ट राईट करतो ना, तर त्या गोष्टीला आपण एनर्जी देत असतो मित्रांनो. आणि ज्या गोष्टीला तुम्ही एनर्जी देतात तर ती गोष्ट फिजिकल फॉर्ममध्ये आपल्या आयुष्यामध्ये मॅनिफेस्ट होत असते. त्यामुळेच लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स पाहिजे असेल ना, तर 369 मेथड ही लिहा आणि तुमचं आयुष्य नक्कीच या मेथडने बदलवू शकतात तुम्ही. जितक्या वेळेस आपण दिवसभरातून निगेटिव्ह विचार करतो, त्यापेक्षा आपण आपला शिफ्ट जर पॉझिटिव्ह गोष्टींकडे घडवला तर नक्कीच पॉझिटिव्ह बदल तुमच्या आयुष्यात तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळेच ॲफर्मेशन राईट करा. बेस्ट वे आहे 369 मेथड. सकाळी ऑफिसला जाताना किंवा कॉलेजला जाण्याआधी ही गोष्ट लिहा, आणि मग 12 वाजेच्या आत किंवा दुपारी केव्हाही तुम्ही 6 वेळेला लिहा. त्यानंतर 9 वेळेला रात्री मात्र झोपण्याच्या अगोदर तुम्ही ही मेथड लिहा मित्रांनो. ही मेथड, ही टेक्निक करा. तुमचे ड्रीम नक्कीच मॅनिफेस्ट होताना तुम्हाला बघायला मिळतील. का होतं हे? आपण एनर्जी देत असतो त्या गोष्टीला, त्या ड्रीमला आपण आपली एनर्जी देत असतो. आणि युनिवर्सच्या नियमानुसार जसं आपण आउटवर्ड्स देत असतो तसंच आपल्याला ते रिफ्लेक्ट होत असतं. म्हणूनच हे ॲफर्मेशन काम करतात मित्रांनो. याच्यावर ट्रस्ट ठेवून तुम्ही लिहायला मात्र सुरुवात करा.
आणि त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड नक्कीच मेन्शन करा. थँक्यू ही स्पेसिफिक गोष्ट मला भेटलेली आहे आणि त्याबद्दल मी युनिवर्स तुझं कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी आनंदीही खूप आहे हे माझ्या आयुष्यात घडल्याबद्दल. त्यामुळेच कुठलीही गोष्ट मॅनिफेस्ट करायची असेल, रिलेशनशिप, पैसा, जॉब, हेल्थ, तर ह्याबद्दल 369 मेथड ही मदत तुमची करू शकते मित्रांनो. त्यामुळेच ह्या मेथडला हलक्यात घेऊ नका किंवा होत नाही आहे कुठलीही गोष्ट तर त्यासाठी फ्रस्ट्रेट होऊ नका. लगेच 2-3 दिवसात झालं, लिहिलं आणि होतंय का जर तुम्ही असं कराल तर मात्र ती गोष्ट बिघडत असते मित्रांनो. आपण एखादं बीज जर जमिनीत टाकलं तर ते एका दिवसात उगवत नाही. त्याला पाणी द्यावं लागतं, योग्य खतपाणी द्यावं लागतं, त्याच्यानंतर ती गोष्ट मिळत असते. त्यामुळेच कंटिन्युटी आणि कन्सिस्टन्सी मात्र या गोष्टीमध्ये ठेवायची आहे आणि तुम्हीच बघा तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह शिफ्ट होताना दिसतील. निगेटिव्हिटीमध्ये असतो आपण खूप वेळेला, त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडत असतात, पण त्या निगेटिव्ह गोष्टी ज्या आपल्याला हव्या नसतात त्या गोष्टी. म्हणून हव्या त्या गोष्टींना एनर्जी द्या मित्रांनो आणि तुमची स्वप्न मात्र मॅनिफेस्ट व्हायला लागतील. हो ना. ही मॅनिफेस्टेशनची जादू अशीच काम करते. तुमचा लॉजिकल जो ब्रेन आहे ना त्याला वापरणं बंद करा, मॅजिकमध्ये बिलीव्ह करा, तर मॅजिक तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा घडतील. जर याला सायंटिफिकली दृष्ट्या बघितलं तर सायन्स आहे या मागे मित्रांनो आणि हे आयुष्य, ही फ्रिक्वेन्सी, ही एनर्जी तुमचं आयुष्य बदलत असते. गरज असते मात्र त्याला ट्यून व्हायची. आजपर्यंत निगेटिव्ह गोष्टींकडे ट्यून होतो म्हणून निगेटिव्ह गोष्टी घडल्या. आता इथून मात्र मी पुढे पॉझिटिव्ह गोष्टींना ट्यून करेल आणि माझं आयुष्य बदलवेल असं जर तुम्ही स्वतःला सांगितलं, रोज न चुकता, न कंटाळता, आळस न करता मात्र तुम्ही जर ही गोष्ट लिहिली तर डेफिनेटली तुमच्याही आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडेल. त्यामुळेच या बदलाला सामोरे जा, या ॲफर्मेशनला राईट करत राहा आणि तुमचंही आयुष्य नक्कीच बदलेल मित्रांनो. मी आहे चेतन तुमच्यासोबत. अशीच लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दलच्या, मॅनिफेस्टेशनबद्दलच्या गोष्टी आणि माहिती किंवा टेक्निक्स तुमच्यासमोर आणत राहणार. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर खूप प्रेम करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.